हा व्हिडिओ नोकियाबद्दल नाही. हा व्हिडिओ आहे त्या लोकांबद्दल जे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सला इग्नोर करतायत. कारण नोकियानेही एकेकाळी हे आपल्यासाठी नाही असंच म्हटलं होतं. आणि इतिहास चुका माफ करत नाही. एक काळ असा होता जेव्हा मोबाईल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच नाव यायचं, नोकिया. आजचा तरुण नाही, आपण सगळे. आपल्या हातात कधी ना कधी नोकियाचा फोन होता. कोणाच्या खिशात 1100, कोणाच्या हातात 6600, तर कोणाचं स्वप्न होतं तो फोन एकदा तरी स्वतःचा असावा. तो फोन हातात धरताना एक वेगळीच फिलिंग यायची. आपण काहीतरी मिळवलंय असं वाटायचं. आज मागे वळून पाहिलं तर एक प्रश्न पडतो, तो नोकिया अचानक कुठे गेला? इतकी मोठी कंपनी, इतकं मोठं नाव, इतका विश्वास आज बाजारात का दिसत नाही? नोकिया गरीब नव्हती, नोकिया कमजोर नव्हती. नोकियाकडे पैसा होता, मार्केट होतं, लोकांचं प्रेम होतं. पण तरीही ती हरली. कारण एकच, वेळ ओळखण्यात ती उशिरा पडली. खरं सांगायचं तर नोकिया फोन बनवण्यात कधीच कमी पडली नाही. हार्डवेअरमध्ये ती नंबर 1 होती. पण जग हळूहळू बदलत होतं. मोबाईल म्हणजे फक्त कॉल आणि मेसेज राहिला नव्हता. मोबाईल म्हणजे सॉफ्टवेअर, ॲप्स, इकोसिस्टम. आणि इथेच खरा खेळ सुरू झाला. गुगल यांनी अँड्रॉइड आणलं. फोन बनवणं ओपन केलं. डेव्हलपर झाले, ॲप्स आले, लोकांचं वागणं बदललं. मोबाईल हा छोटा कम्प्युटर बनला. आणि नोकिया, ती अजूनही जुन्याच जगात होती. तिचं ऑपरेटिंग सिस्टीम जुनी होती, हळू होती, डेव्हलपर्ससाठी अवघड होती. टचस्क्रीन आला, ॲप कल्चर आलं, पण नोकिया त्या वेगानं बदलली नाही. नंतर एक मोठा निर्णय झाला. मायक्रोसॉफ्ट सोबत भागीदारी, विंडोज फोन. ऐकायला भारी वाटलं, मोठी कंपनी, मोठं नाव. पण तोपर्यंत खेळ हातातून निसटला होता. ॲप्स कमी, इकोसिस्टम लहान. लोक आधीच अँड्रॉइड आणि आयफोनकडे वळले होते. नोकियाची चूक ही नव्हती की तिने टेक्नॉलॉजी नाकारली. खरी चूक होती तिने अर्जन्सी नाकारली. आपण नंबर 1 आहोत हा विश्वास हळूहळू अहंकार बनला. आणि मार्केटमध्ये एक नियम असतो, मार्केट तुम्हाला पनिश करत नाही, मार्केट तुम्हाला इग्नोर करतं. आणि एकदा मार्केटने इग्नोर केलं की कथा संपते. आज नोकिया फक्त आठवण आहे. आणि इथेच हा व्हिडिओ वळण घेतो. कारण आज असंच काहीतरी आपल्या समोर उभं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आज लोक म्हणतात AI माझी नोकरी घेईल. हे माझ्यासाठी नाही, हे फक्त ट्रेंड आहे, हे थोड्या लोकांसाठी आहे. हे शब्द ओळखीचे वाटतायत का? हेच शब्द एकेकाळी कम्प्युटरबद्दल बोलले गेले. तेव्हा लोक म्हणाले होते, कम्प्युटर आला तर नोकऱ्या जातील. पण काय झालं? कम्प्युटर शिकणारे टिकले, न शिकणारे मागे पडले. नोकऱ्या गेल्या नाहीत, कामाचा स्वरूप बदललं. आज AI बाबतीत तेच घडतंय. AI नोकऱ्या खात नाही. AI त्या लोकांना मागे टाकतो जे शिकायला तयार नाहीत. AI माणसाला रिप्लेस करत नाही. AI त्या माणसाला रिप्लेस करतो जो बदल स्वीकारत नाही. आज आपण नोकियाच्या जागी उभे आहोत. आजचा क्षण हा नोकिया मोमेंट आहे. आज तुम्ही AI कडे पाठ फिरवू शकता, भीती बाळगू शकता, इग्नोर करू शकता. पण इतिहास पुन्हा एकदा स्वतःला रिपीट करतो. AI शिकायला तुम्हाला प्रोग्रामर व्हायची गरज नाही. AI म्हणजे टूल आहे, मल्टिप्लायर आहे. जो माणूस AI वापरतो तो 10 माणसांचं काम करतो. हा व्हिडिओ भीती पसरवण्यासाठी नाही, हा व्हिडिओ आहे आरसा दाखवण्यासाठी. नोकिया मेली कारण तिने वेळ ओळखली नाही. AI अजून मेलेलं नाही, पण संधी कायमची थांबत नाही. भीती बाळगणं सोपं आहे, पण शिकणं हे धाडसाचं काम आहे. प्रश्न हा नाही AI काय करेल, खरा प्रश्न हा आहे तुम्ही काय करणार. हा व्हिडिओ इथे संपतोय, पण एक प्रश्न इथेच थांबत नाही. आपण सगळे आज नोकियाकडे पाहतो आणि म्हणतो, काय चूक केली असेल ना त्यांनी? पण खरा प्रश्न हा नाही. खरा प्रश्न हा आहे, आपण आज तीच चूक तर करत नाही ना? नोकिया वाईट नव्हती, नोकिया आळशी नव्हती. नोकियाकडे पैसा होता, लोक होते, मार्केट होतं. पण एक गोष्ट नव्हती, वेळेची जाणीव. नोकिया बदलाला विरोध करत नव्हती, ती बदलाला उशीर करत होती. आणि इतिहासात उशीर ही सगळ्यात महागडी चूक असते. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल आपण काय करतोय? कुणी म्हणतो हे माझ्यासाठी नाही, कुणी म्हणतो हे फक्त ट्रेंड आहे, कुणी म्हणतो माझी नोकरी सुरक्षित आहे.
नोकियालाही कधीतरी असंच वाटत होतं. AI धोकादायक नाही, धोकादायक आहे AIला इग्नोर करणं. कारण टेक्नॉलॉजी माणसाला रिप्लेस करत नाही, ती त्या माणसाला रिप्लेस करते जो बदल स्वीकारत नाही. आजचा क्षण हा नोकिया मोमेंट आहे. आज निर्णय तुमच्या हातात आहे. भीती बाळगणं सोपं आहे, न शिकणं खूप सोपं आहे, पण शिकणं हे धाडसाचं काम आहे. AI शिकणं म्हणजे रातोरात श्रीमंत होणं नाही. AI शिकणं म्हणजे एक छोटं पाऊल, पण योग्य दिशेने. नोकियाने ते पाऊल वेळेवर उचललं नाही. आपण उचलायचं की नाही तो निर्णय आजचा आहे. कारण इतिहास इशारा देतो, पण भविष्य कधी थांबत नाही. प्रश्न हा नाही AI काय करेल, खरा प्रश्न हा आहे तुम्ही आता काय करणार. जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडासाही भिडला असेल, जर तुम्हाला असं वाटलं असेल की मला मागे पडायचं नाही, तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त माहिती देत नाही, इथे आयुष्य बदलायला शिकवतो. धन्यवाद.